नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या लेक्चरमध्ये आपल्याला एचआरएम मधील शेवटचा चॅप्टर सुरू करायचा आहे आणि तो म्हणजेच काय, परफॉर्मन्स अप्रायझल. त्यालाच मराठीमध्ये म्हणता येईल काय, कार्यसिद्धी मूल्यमापन किंवा कार्यपूर्तीचे मूल्यमापन. तर यामध्ये अगोदर आपण प्रास्ताविक स्वरूपामध्ये माहिती बघू. तर बघा, संघटनेतील जे काही मनुष्यबळ उपलब्ध असते त्या मनुष्यबळाचा जर पूर्णपणे जर उपयोग करून घेतला असता, त्यामुळं काय होऊ शकते, जे काही संघटनेची कार्यक्षमता आहे त्या कार्यक्षमतेमध्ये काय आपल्याला वाढ झालेली दिसून येऊ शकते. बरोबर. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते की संघटनेतील जे काही उद्दिष्टांची प्राप्ती करण्यासाठी संबंधित कामगारांना किंवा कर्मचाऱ्यांना जे काही काम देण्यात आलेलं आहे त्या कामाच्या बाबतीत त्या कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता, त्यासोबतच कार्यपद्धती नेमकी कशी आहे हे सुद्धा विचारात घेणं विचारात घेणं महत्वाचं सांगता येऊ शकते. का? कारण उपक्रमामध्ये जे काही मनुष्यबळ आहे त्यांचा जर जास्तीत जास्त उपयोग करून घेतला तर संघटनेची कार्यक्षमता वाढू शकते, संघटनेचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकतात. त्यासोबतच काय, संघटनेतील कार्य करण्यासाठी जे काही कर्मचाऱ्यांना काम दिलेलं आहे किंवा मग कार्य सोपविण्यात आलेलं आहे, मग ते कार्य सोपवल्यानंतर ते कार्य करण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता कशा पद्धतीची आहे, त्यासोबतच काय, जे काही त्यांना कार्य देण्यात आलेलं आहे मग ते कार्य करण्यासाठी त्यांची कार्यपद्धती नेमकी कशी आहे ही बाब सुद्धा आपल्याला विचारात घेणं आवश्यक आहे, हे लक्षात. तसंच पुढे सांगता येऊ शकते काय, की समजा संघटनेमध्ये जे काही काम असते एकाच प्रकारचं जर काम असेल, हे लक्षात, म्हणजे संघटनेमधील जर एकाच प्रकारचे जर काम कर्मचाऱ्याला दिल्यानंतर ते काम करण्यासाठी संबंधित कर्मचारी किती पद्धतीनं आपली कार्यक्षमता वापरत आहेत, कशा पद्धतीनं आपली काम पूर्ण करत आहेत हे सुद्धा पाहणं आवश्यक आहे. म्हणजे बघा, संघटनेमध्ये ए आणि बी व्यक्ती आहेत आणि त्या दोघांना बी एकच काम दिलं. आता दोघांनाही काम दिल्यानंतर त्यांनी जे काही काम केलेलं आहे ए आणि बी न, एला पण तेच काम, बीला पण तेच काम, एनं जे काही दिलेलं काम आहे कसं केलं, कोणती पद्धत वापरली, किती वेळेत केली, कशा पद्धतीने आपली कार्यक्षमता वापरली हे पाहणं गरजेचं आहे. त्यासोबतच बी न कार्य करण्यासाठी कोणती पद्धत, कोणती कार्यपद्धती, किती वेळ, कशा पद्धतीने केलं हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आता या दोघांची जेव्हा आपण तुलना करतो तेव्हा आपल्याला एक बाब लक्षात येते की बाबा ह्या दोघांच्याही कार्यक्षमतेमध्ये काहीतरी फरक आढळून येतो. यानं एकतर काम वेळेमध्ये केलं असेल किंवा यानं पूर्ण केलं असेल, यानं काय जास्त एफर्ट्स लावले असतील तिथं ह्यानं कमी लावलं असेल, किंवा दोघांनीही एफर्ट्स लावले पण एकाचं काम वस्तुनिष्ठ झालं किंवा मग इफेक्टिव्ह झालं आणि दुसऱ्याचं काय कमी इफेक्टिव्ह झालं. मग हे माहीत करून घेणं गरजेचं आहे ना. कारण संघटनेमध्ये काय, आपण वेगवेगळ्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना संघटनेमध्ये आणतो, त्यांना कार्य देतो, हे लक्षात. मग कार्य दिल्यानंतर त्यांच्याकडून काम करून घ्यावं लागते. मग संबंधित कर्मचाऱ्याला काम करून दिल्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्यांचं काम हे त्यांनी जे काही कार्य केलेलं असते ते सारखंच असते असं सांगता येऊ शकत नाही. त्यांच्या कार्यामध्ये आपल्याला काय कुठंतरी फरक दिसून येऊ शकतो. म्हणजेच काय, सर्वच कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षमतेनुसार किंवा त्यांना कार्य जे काही दिले त्यानुसार एकाच पारड्यामध्ये जे काही वजन काट्यामध्ये त्यांना मापणं अशक्य आहे ना. कारण प्रत्येकाची कार्यक्षमता वेगळी असू शकते, प्रत्येकाचं ज्ञान वेगळं असू शकते, प्रत्येकाचं कौशल्य वेगळं असू शकते. त्यामुळं कार्यामध्ये, कार्य करण्याच्या पद्धतीमध्ये आपल्याला फरक असलेला आपल्याला दिसून येऊ शकतो, हे लक्षात. म्हणून काय करावं लागते, आपल्याला त्यांच्या कार्याचं कार्यसिद्धी मूल्यमापन करावं लागते, हे लक्षात. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते बघा, संघटनेमध्ये जो कर्मचारी जास्त काम करेल, जो कर्मचारी जास्त काम करेल, जो कर्मचारी जास्त कार्यक्षमतेने काम करेल, जो कर्मचारी रिझल्ट चांगला देईल, हे लक्षात. मग अशा वेळेस त्या कर्मचाऱ्याला काय जास्त वेतन, जास्त बढती, त्यासोबतच बोनस, हे लक्षात देण्यात येते. पण ज्याचं जर काम कमी असेल, रिझल्ट कमी असेल कर्मचाऱ्यांचं, तर त्याला मग वेतनामध्ये कपात, बढती दिली जाणार नाही, हे लक्षात, किंवा मग बोनस दिलं जाणार नाही, हे संघटना करू शकते, हे लक्षात. हे कशावरून करत असते हो, तर हे संघटनेच्या जे काही कार्य आहे
ते कार्य संबंधित कर्मचाऱ्यानं केल्यानंतर त्या कार्याचं काय परफॉर्मन्स अप्रायझल, कार्यसिद्धी मूल्यमापन, इव्हॅल्युएशन केलं जाते, अनालिसिस केलं जाते, मूल्यमापन केलं जाते कार्याचं संबंधित कर्मचाऱ्यांनी जे काही आउटपुट दिलेलं आहे, कसं केलं, कोणती पद्धत वापरली, कुणाची कार्यक्षमता जास्त, किती लाभ झाला संघटनेला, कुणाकडून लाभ झालेला नाही, हे सर्व पाहत असते. हे लक्षात, म्हणून हे कार्यसिद्धी मूल्यमापन आपल्याला सांगता येऊ शकते. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते बघा काय की संघटनेला जे काही कार्यसिद्धी मूल्यमापनावरून संबंधित कर्मचाऱ्यांना किंवा कामगारांना देण्यात येणारी मजुरी किंवा वेतन यांचे दर निश्चित करण्यासाठी सुद्धा काय या परफॉर्मन्स अप्रायझल किंवा कार्यसिद्धी मूल्यमापनाच्या मदतीनं काय योग्य तो निर्णय घेता येऊ शकतो. हे लक्षात, एवढी माहिती आपण प्रस्ताविक स्वरूपामध्ये सांगता येऊ शकते. त्यासोबतच आपल्याला काय या परफॉर्मन्स अप्रायझल किंवा कार्यसिद्धी मूल्यमापनाचा अर्थ सुद्धा विचारात घ्यावा लागेल. बघा, कार्यसिद्धी मूल्यमापनाचा अर्थ थोडक्यात सांगता येऊ शकतो. तर त्यामध्ये सांगायचं झालं तर संघटना ही विशिष्ट प्रकारची आपल्याला आढळून येते. म्हणजेच काय, प्रत्येक कारखान्याची विशिष्ट अशी संघटना असते, विशिष्ट अशी रचना झालेली असते आणि विशिष्ट अशी संघटना असल्याबरोबर त्या संघटनेचे काही उद्दिष्टे असतात. हे लक्षात, मग त्या उद्दिष्टांची प्राप्ती करण्यासाठी संघटना काय करत असते, त्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कार्य करत असते, म्हणजे काम पूर्ण करून घेत असते किंवा उद्दिष्टांची प्राप्ती करत असलेली आपणास दिसून येते. हे लक्षात. त्यासोबतच संघटनेमध्ये जे काही कर्मचारी वर्ग किंवा मग कामगार वर्ग असतो ते काय करतात, संघटनेचे उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी त्यांना जे काही कार्य करण्यासाठी देण्यात आलेलं आहे त्यासाठी आपलं ज्ञान, आपलं कौशल्य, आपली कार्यक्षमता हे वापरत असतात. वापरल्यानंतर त्यांनी जे काही रिझल्ट दिलेला असतो, हे लक्षात, त्यांनी जे काही आउटपुट दिलेलं असतंय त्यावरून काय संघटना त्यांच्या कार्याचं काय करत असते, मूल्यमापन करत असते. त्यालाच कार्यसिद्धी मूल्यमापन असं म्हणता येऊ शकते. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय, संबंधित कामगारांना कोणत्या प्रकारचं काम देण्यात आलेलं आहे त्या कामाचं प्रमाण, त्यासोबतच कामगारांनी काम करण्यासाठी वापरली कार्यपद्धती, कामगारांनी केलेलं काम, त्यासोबतच कामगारांनी जे काही निष्पत्ती दिलेली असते त्या सर्वांचं काय मूल्यमापन करावं लागते. त्यालाच काय म्हणायचं, कार्यसिद्धी मूल्यमापन. म्हणजे बघा, आता उपक्रमामध्ये कर्मचाऱ्यांना काम द्यायचं असेल तर तेव्हा काय करावं लागते, कर्मचाऱ्यांना काम देण्याच्या अगोदर ते कामाचं उद्दिष्ट काय आहे हे ठरवावं लागते. त्यासोबतच त्यांना जे काही कार्य देण्यात आले ते कार्याचं प्रमाण सुद्धा ठरवलं जाते, किती कार्य त्या संबंधित व्यक्तीनं केलं पाहिजे. त्यासोबतच काय, त्यानं कोणती कार्यपद्धती वापरली हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. आणि त्यासोबतच त्यानं जे काही आउटपुट दिले किंवा त्याच्या कार्यापासून जे काही आउटकम आलेलं आहे ते किती आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आणि हे पाहणं म्हणजेच काय, थोडक्यात कार्यसिद्धी मूल्यमापन होय, हे सांगता येऊ शकते. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते बघा काय, कामगारांनी किंवा कर्मचाऱ्यांनी संघटनेमार्फत संबंधित कामगार वर्गाला जे काही काम सोपविलेलं असते ते काम करण्यासाठी किंवा संबंधित कामगार वर्गाने जे काही काम केलेलं आहे त्या कामाची वस्तुनिष्ठ पद्धतीनं मोजमाप किंवा मूल्यमापन करण्याची पद्धत म्हणजेच काय, कार्यसिद्धी मूल्यमापन असं सांगता येऊ शकतं. म्हणजे या ठिकाणी दुसरं तिसरं काही नाही. मी समजा कर्मचारी आहे एखाद्या कंपनीचा, तर मला संघटनेनं काय भरती करून घेतलं, भरती केल्यानंतर काय मला एक काम सोपवलं, काम सोपवल्यानंतर ते काम मी केलं. मग ते काम कशा पद्धतीनं केलं, किती कार्यक्षमता वापरली, काम पूर्ण झालं का अपूर्ण राहिलं, किंवा मग मी किती आउटपुट दिलो माझ्या कामापासून, त्या कार्याचं काय केलं जाते, संघटनेमार्फत किंवा मग मानव संसाधन व्यवस्थापकाद्वारे मूल्यमापन केलं जाते, इव्हॅल्युएशन. त्यालाच काय म्हणायचं, तर कार्यसिद्धी मूल्यमापन. नाही समजलं तर सोप्या शब्दामध्ये आणखीन एक उदाहरण देतो. तुम्ही काय करता, वर्षभर अभ्यास करता, सेमिस्टरभर अभ्यास करता आणि त्यानंतर तुम्ही काय करता, परीक्षा देता.
परीक्षा दिल्यानंतर काय करतात संबंधित एक्झामिनर? काय करत असते? पेपर तपासतो. हे लक्षात, त्या पेपर तपासण्यावरून तुम्ही काय रिझल्ट दिलात तुमचं काय, तुम्ही आउटपुट काय दिलात, पेपरमध्ये लिहिलात, संबंधित प्रश्नांची माहिती वर्षभर अभ्यास केलात, पेपरमध्ये लिहिलात. एक्झामिनर काय ते तपासतो, तुम्ही कसं लिहिले, तुम्हाला जे काही परीक्षा देण्यासाठी किंवा विषय दिला होता ते विषयाचा अभ्यास केला आणि कशा पद्धतीने तुम्ही उत्तर लिहा ते तपासत असतो. तसंच तुमचं काम काय होतं? पेपरमधले क्वेश्चन लिहिणं. वर्षभर अभ्यास केलात, पेपर दिलात, पेपरमध्ये प्रश्न जे आले त्यांचं उत्तर लिहिणं. एक्झामिनरचं काम काय? विद्यार्थ्यांनी जे काही लिहिलंय, विद्यार्थ्यांना जे काही प्रश्न दिलेत त्यांनी कशा पद्धतीने लिहिलेत, कसा अभ्यास आहे हे तपासतो. तेच तर आहे कार्यसिद्धी मूल्यमापन. कंपनीमध्ये जे काही काम असते, कर्मचाऱ्यांना काम दिलेलं असते, मग त्यांनी काम कशा पद्धतीने केलं, कोणती योग्यता वापरली, कोणती पद्धत वापरली, कशा पद्धतीने केलं, हे लक्षात, पूर्ण झालं का अपूर्ण राहिलं, हे सर्व जे काही निष्पत्ती झालेली आहे कार्य दिल्यानंतर कर्मचाऱ्यामार्फत, त्या निष्पत्तीचं काय केलं जाते? मूल्यमापन केलं जाते. त्यालाच कार्यसिद्धी मूल्यमापन असं म्हणायचे. हे लक्षात, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. तसंच थोडक्यात पुढे सांगता येऊ शकते काय? बघा, आपण पहिल्या चॅप्टरमध्ये मानव संसाधन काय आहे हे बघितलं. दुसऱ्या चॅप्टरमध्ये काय केलात की त्याची गरज, आवश्यकता संघटनेमध्ये किंवा मग त्याची कशा पद्धतीने पूर्तता केली जाऊ शकते. म्हणजे थोडक्यात काय? ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग, नियोजन बघितलात. बरोबर. प्लॅनिंग झालं की आपण काय पाहिलात? भरती. संघटनेमध्ये भरती करावी लागते. मग संघटना काय करत असते? भरतीच्या माध्यमातून, म्हणजे जे काही उमेदवार आहेत त्यांना आकर्षित करण्यासाठी भरती काढली जाते. हे लक्षात. नंतर निवड केली जाते. निवड केल्यानंतर काय केलं जाते? त्यांना कार्य देण्यात आलेलं असते. बघितलात? कार्य देण्यात आले. मग कार्य केल्यानंतर त्यांना काय मजुरी आणि हे पण दिलं जाते ना, वेतन. हे आपण चौथ्या टॉपिक मध्ये बघितलं. आणि आता मजुरी आणि वेतन दिलं, आता त्यांनी जे काही कार्य केले त्याचं इव्हॅल्युएशन तर झालं पाहिजे ना, मूल्यमापन तरी झालं ना. नसता उगाच संघटनेचं काम केलं म्हणून पगार द्यायची. पण ते काम केलंय ते किती कार्यक्षम पद्धतीने केलंय, ते कार्य चांगल्या पद्धतीने झालंय का? नसता काम द्यायला दिले, आणखीन 8 दिवस झालं काम दिले, कामच पूर्ण नाही. आणि काही जणांना काम दिले ते 2 दिवसात म्हणजे वेळेमध्ये पूर्ण झाले. मग ज्यांनी पूर्ण केलं नाही मग त्यांना वेतन फुकट चालेल ना. अशा वेळेस काय? हे कार्यसिद्धी मूल्यमापन करण्यात येते. म्हणजेच या ठिकाणी सांगता येऊ शकते संघटनेमध्ये पूर्वी कर्मचाऱ्यांचा काय आवश्यकता, मग नियोजन, मग कर्मचाऱ्यांचा शोध, मग कर्मचाऱ्यांना आकर्षित केलं जाते, मग कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या परीक्षा, वेगवेगळ्या चाचण्या घेऊन निवड केली जाते. निवड केल्यानंतर त्यांना कार्य करण्यासाठी काय प्लेसमेंट दिली जाते. इंडक्शन म्हणजे ओळख करून दिली जाते कर्मचाऱ्याविषयी किंवा मग इतर लोकांसोबत त्यांच्या कार्याविषयी, संघटनेविषयी. त्यानंतर त्याला कार्य दिलं जाते. कार्य पूर्ण करून घेतल्यानंतर त्यांना मजुरी आणि वेतन दिलं जाते. हे पाहिलं. आता त्यानं कार्य केले, मग ते कार्य केल्यानंतर कशा पद्धतीने केले, किती आउटकम दिले हे पाहणं म्हणजेच कार्यसिद्धी मूल्यमापन होय. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय की संघटनेची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना काम देण्यात येते. बरोबर. मग आता कार्याची उद्दिष्टे असतात. कार्य करून घेण्याचं म्हणजे त्याचं काही उद्दिष्ट आहे. बरोबर. आणि त्याचं काही प्रमाण पण आहे कार्याचं. बरोबर. मग काय केलं जाते? हे कार्य उद्दिष्ट आणि कार्यप्रमाण ठरवून संबंधित कर्मचाऱ्यांना काम सोपविण्यात येते. हे लक्षात. मग कर्मचाऱ्यांना सोपविलेलं काम सुद्धा विचारात घेतलं जाते या कार्यसिद्धी मूल्यमापनामध्ये. म्हणजेच कार्य उद्दिष्टे व प्रमाण ठरवलं, ते कार्य सोपवलं कर्मचाऱ्यांना. बरोबर. मग आता सोपवल्यानंतर कर्मचाऱ्यांनी किती काम केलं? बरोबर. कार्य दिलं, समजा 100% कार्य दिलं आणि त्यांनी 90% केलं, म्हणजे कार्य 100% दिलं आणि काम किती पूर्ण केलं? 90%. उगा एक समजण्यासाठी. हे लक्षात. कार्य प्रमाण म्हणजे कार्य उद्दिष्टे, काही कार्याचे उद्दिष्टे असतात, मग काही प्रमाण पण असते. कार्य किती प्रमाण संबंधित कर्मचाऱ्यांनी करावं. संबंधित कर्मचाऱ्यांना, कामगारांना काम दिलं जाते आणि त्यांनी किती काम केलं जाते हे सुद्धा पाहिलं जाते. म्हणजेच या ठिकाणी सांगता येऊ शकते काय? संबंधित कामगारांना कार्य करण्यासाठी जे काही कार्याचं प्रमाण दिलेलं आहे किंवा जे काही कार्य सोपविण्यात आलेलं आहे, बरं का, सोपविण्यात आलेलं आहे हे आज समजा, आणि त्यानं पूर्ण केलेलं हे आज समजा. हे लक्षात. या दोघांची तुलना
केली जाते, हे लक्षात. आणि तुलना करून काय केलं जाते, त्याचं मूल्यमापन केलं जाते. म्हणजे यानं संबंधित कर्मचाऱ्यानं काम त्याला दिलं, जर किती केलं या दोघांची तुलना केली जाते. आणि तुलना करून जर जेवढं काम दिले त्यानं जर पूर्ण केलं तर मूल्यमापन चांगल्या पद्धतीचं आहे. पण काम दिले जेवढं आणि मूल्यमापन म्हणजे त्याने कार्य केले कमी, तेव्हा पूर्ण मूल्यमापन कसं होईल. मूल्यमापन तर करायला करेल व्यवस्थापक, पण ते अपेक्षेप्रमाणे राहणार नाही. म्हणून या ठिकाणी सांगता येऊ शकतो, संबंधित कार्य उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जे काही कार्याचं प्रमाण कर्मचाऱ्यांना सोपविण्यात आलेलं आहे, ते कार्य सोपविल्यानंतर कर्मचाऱ्यांनी किती काम केलेलं आहे या सर्वांची तुलना केली जाते. तुलना करून त्याचं मूल्यमापन केलं जाते आणि मूल्यमापन करण्याच्या वस्तुनिष्ठ पद्धतीलाच काय म्हणायचं, कार्यसिद्धी मूल्यमापन असं म्हणायचं. बघा, कार्यसिद्धी मूल्यमापनाच्या व्याख्या त्यामध्ये नंबर 1 जोसेफ टिफिन यांच्या मते काय म्हणतात बघा हे, तर संघटनेमधील कर्मचाऱ्यांनी वर्तमानकालीन व संभाव्य उपयुक्ततेचा मूल्यमापन करण्यासाठी अवलंबिण्यात येणाऱ्या पद्धतशीर, क्रमबद्ध आणि वस्तुनिष्ठ पद्धतीला कार्यसिद्धी मूल्यमापन असे म्हणतात. तर यामध्ये सांगता येऊ शकते काय की कार्यसिद्धी मूल्यमापन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून काय आहे, एक क्रमबद्ध, हे लक्षात, एक वस्तुनिष्ठ, त्यासोबतच पद्धतशीर काय केलं जाणार आहे, मूल्यमापन केलं जाणार आहे. कशाचं, संबंधित कर्मचाऱ्यांना जे काही कार्य देण्यात आलेलं आहे त्या कार्याविषयी वर्तमान काळात आणि संभाव्य उपयुक्ततेचा जे काही मूल्यमापन करण्यात येणार आहे. आता वर्तमान काळी आणि संभाव्य उपयुक्ततेचा वापर करण्यात आलेल्या म्हणजे संघटनेमध्ये कर्मचाऱ्यांना काम दिलं, मग काम दिल्यानंतर प्रेझेंट आणि पॉसिबल म्हणजे काय, वर्तमान काळी आणि संभाव्य कार्य किंवा कार्याबाबतीत त्या कर्मचाऱ्यानं किती उपयुक्तता दिलेली आहे याचं काय मूल्यमापन करण्याची व्यवस्थितरित्या पद्धतशीर किंवा क्रमबद्ध किंवा वस्तुनिष्ठ पद्धत म्हणजेच काय, कार्यसिद्धी मूल्यमापन. म्हणजे संघटनेमध्ये कर्मचाऱ्यांना जे काही काम दिलेलं आहे त्या कामाविषयी त्यानं जे काही उपयुक्तता निर्माण केलेली आहे संभाव्य किंवा मग वर्तमानमध्ये, त्याचं काय मूल्यमापन करण्याची पद्धत म्हणजेच काय, कार्यसिद्धी मूल्यमापन. त्यानंतर दुसरी व्याख्या बघा, स्कॉट, क्लोदियर आणि स्प्रिंगेल यांच्या मते. तर हे काय म्हणतात बघा, विशिष्ट कार्याच्या संदर्भात कर्मचाऱ्यांनी केलेल्या कार्याचे मूल्यमापन करण्याची प्रक्रिया म्हणजे कर्मचाऱ्यांचे कार्यसिद्धी मूल्यमापन होय. बघा काय ते सांगितले यामध्ये की विशिष्ट कार्याच्या संदर्भात म्हणजे संबंधित विशिष्ट कार्य आहे ते कार्य कर्मचाऱ्यांना सोपविलं, त्या कार्यासंदर्भात कर्मचाऱ्यांनी केलेल्या कार्याचं काय केलं जाणार आहे, मूल्यमापन केलं जाणार आहे. म्हणजे विशिष्ट कार्य, ते कार्य सोपविलं कर्मचाऱ्याला, मग त्या कर्मचाऱ्याकडून ते काम करून घेतलं, मग ते कार्य कशा पद्धतीने केले याचं मूल्यमापन करण्याची पद्धत म्हणजेच काय, कार्यसिद्धी मूल्यमापन होय. त्यानंतर तिसरी व्याख्या बघा, अल्फ्रेड व बेट्टी यांच्या मते हे काय म्हणतात बघा, एखाद्या कर्मचाऱ्याने त्याच्यावर सोपविलेले कार्य करण्यासाठी केलेल्या सेवेमुळे प्रमंडळाला मिळणाऱ्या सापेक्ष लाभाच्या मूल्यमापनाला कार्यसिद्धी मूल्यमापन असे म्हणतात. काय सांगितले हो की संघटनेचं काम आहे, कर्मचाऱ्याला काम सोपविलं, हे लक्षात, मग त्यानं काम म्हणजे त्याला काम सोपल्यानंतर त्यानं जे काही कार्य केलेलं आहे आणि ते कार्यामुळे काय झालं, संघटनेला सापेक्ष लाभ झाला आणि ते काही जे काही लाभ होणार आहे किंवा मग लाभ झालेला आहे त्याचं काय केलं जाणार आहे, मूल्यमापन केलं जाणार आहे. त्यालाच काय म्हणायचं, कार्यसिद्धी मूल्यमापन. त्यानंतर पुढली व्याख्या बघा, एक एडविन फिलिपो यांच्या मते ते काय म्हणतात बघा, कारखान्यात काम करणाऱ्या
कर्मचाऱ्यांच्या योग्यतेचे त्यांच्या कामगिरीचे त्यांनी केलेल्या प्रयत्नांच्या निष्पत्तीचे मूल्यमापन करण्यासाठी करण्यात येणाऱ्या वस्तुनिष्ठ व पद्धतशीर प्रक्रियेला कार्यसिद्धी मूल्यमापन असे म्हणतात. काय सांगितले हो? संघटनेमध्ये किंवा कारखान्यामध्ये जे काही कर्मचारी वर्ग लागणार आहे किंवा कर्मचारी वर्ग घेतलेला आहे त्यांची योग्यतेचं, त्यासोबतच त्यांची जे काही कामगिरी आहे, परफॉर्मन्स आहे, हे लक्षात, कामगिरीचं त्यांनी केलेले जे काही प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नामुळे जे काही निष्पत्ती आउटकम आलेला आहे त्या आउटकमचं मूल्यमापन करण्यासाठी वस्तुनिष्ठ किंवा जी काही पद्धत वापरलेली आहे त्याला काय म्हणायचं? कार्यसिद्धी मूल्यमापन होय. म्हणजे बघा, तुम्ही वर्षभर अभ्यास करता आणि तुमचा परफॉर्मन्स कुठं देता? परीक्षेमध्ये देता. मग परफॉर्मन्स दिल्यानंतर त्या परफॉर्मन्सचं काय केलं जातं? एक्झामिनरच्या मार्फत किंवा युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून किंवा प्राध्यापकामार्फत ते परफॉर्मन्स किंवा ती कामगिरी काय केली जाते? अभ्यासली जाते ना, तपासली जाते ना. आणि तपासल्यानंतर जे काही आउटकम, म्हणजे तुम्ही आउटकम तिथं दिला, ते आउटकम किती आहे ते तपासल्यानंतरच कळेल ना. तसंच संबंधित कर्मचाऱ्यांना कारखान्यामध्ये काम दिल्यानंतर मग ते कार्य कशा पद्धतीने केलं, त्या कार्याबाबतीत त्याची कामगिरी कशी होती, त्यानं जे काही कार्य करण्यासाठी प्रयत्न लावले त्या प्रयत्नाच्या माध्यमातून जे काही निष्पत्ती मिळालेली आहे, मग ती निष्पत्ती कशा पद्धतीची आहे ह्याचं मूल्यमापन करण्याच्या क्रमबद्ध किंवा वस्तुनिष्ठ पद्धतीला काय म्हणायचं? तर कार्यसिद्धी मूल्यमापन म्हणायचं. अशा पद्धतीनं या ठिकाणी थोडक्यात हे जो काही नवीन टॉपिक आहे कार्यसिद्धी मूल्यमापन, त्याविषयी थोडक्यात प्रस्ताविक, त्याचा अर्थ आणि काही व्याख्या सांगता येऊ शकतात. तर पुढल्या लेक्चरमध्ये आपण यानंतरचा पॉइंट घेऊ. ओके.